कामगार एकजुटीचा अधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातील मोटर लोडर चौक्यांवरील कायमस्वरूपी कामगारांनी आज जोरदार आंदोलन छेडले आहे. ईश्वरनगर ML चौकी S1 आणि टागोर नगर ML चौकी S2 येथील सुमारे 350 कामगारांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात निदर्शने केली. मोटर लोडर चौकीवरील कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता इतर ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कामगारांनी केलाय. आम्हाला आमच्या मूळ चौकीवरच कायम ठेवावे आणि अन्यत्र बदली करू नये अशी मागणी आंदोलक कामगारांनी केली आहे. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार एस विभागात कचरा उचलण्यासाठी ठेकेदारांच्या गाड्या आणि कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र परिसरातील कचऱ्याची स्थिती पाहून ठेकेदारांचे कामगार काम सोडून निघून गेल्याचा दावा करण्यात येतोय. यामुळे विभागातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला असून त्याचा भार महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी मोटर लोडर कामगारांवर टाकला जात असल्याचा आरोपही कामगार संघटनांनी केलाय. ही जी चौकी आहे ही परमनंट कामगारांसाठी आहे, पण इथून तुम्हाला हलवलं जात आहे, तर नेमका काय आहे संपूर्ण प्रकार? मॅडम, काय झालंय माहिती आहे का, आज आम्ही या ठिकाणी 20 वर्ष ते 25 वर्ष आम्ही ML वर काम करत आहोत. यापूर्वी जे आमचे मुलुंडचे कामगार आहे, आमचे सहकारी टी-वार्ड, हाच प्रकार त्यांच्या संघ 5 वर्षापूर्वी घडला. अचानकपणे त्यांना ऑर्डर दिली, मुलुंडवरून टी-वार्डवरून त्यांनी ML ला पाठवण्यात आलं अचानकपणे. तसाच प्रकारमध्ये आम्हाला कुठल्याही माहिती नाही कामगारांना कुठल्याही प्रकारे, आणि अचानकपणे हे कॉन्ट्रॅक्टर आणलंय आणि यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे माहिती नाही, कुठल्याही कामगारांना माहिती नाही का बाबा उद्या तुमची बदली होणार आहे करून. त्या संदर्भामध्ये आमच्या कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण की आज आम्ही 20 ते 25 वर्षे ML वरती काम करत आहोत. या आमच्या जे अधिकारी लोक आहेत, यांना काही परमनंट कामगारांचं काय पडलेलं नाही. दुसरी गोष्ट, जे आम्ही या अगोदर वेकंट पोस्ट म्हणून आम्ही बोलत होतो, पण या अगोदर वेकंट पोस्ट अवेलेबल नव्हत्या, पण अचानकपणे वेकंट पोस्ट अवेलेबल झाल्यात आणि आम्हाला म्हणतात शिक्षण चौकीवरती जा. सर्व कामगारांमध्ये त्या संदर्भात संभ्रम निर्माण आहे. तर नेमका संपूर्ण काय प्रकार आहे? की गेल्या 1 महिन्यापासून आम्ही मुंबई म्युनिसिपल कामगार संघातून इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देतोय की तुम्ही काहीतरी परमनंट कामगार जे आहेत त्यांना तुम्ही इतर ठिकाणी हलवणार आहेत, त्याची काय तुमच्याकडे ऑर्डर आहे का, काय तुम्हाला वरून आदेश आलाय का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला कुठलेही आदेश आलेले नाही. उपायुक्त किरण दिगावकर यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की कुठलाही MLचा कामगार हलवण्याचा आमचा कुठलाही मानस नाही. त्या संबंधित आम्ही काल शुक्रवारी वार्ड ऑफिसवरती मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विचारतोय या कामगारांचं करायचं काय. सकाळी 6:30ला आलेला कामगार कामावरती अद्यापपर्यंत त्यांना कुठलं काम दिलं नाही, यांना बसून ठेवलंय. यांचे अधिकारी सकाळी 6:30ला येणारे अधिकारी आता जवळजवळ 12 वाजल्या एकही अधिकारी इथं उपस्थित नाहीत. ते सांगतात 10 मिनिटात येतो, कोण म्हणते ऑफिसमध्ये आहेत, काही अधिकारी सांगतात पोलीस स्टेशनमध्ये आहे. हा काय घोळ चालला हे अजून काय अद्यापपर्यंत कळालेलं नाही. आता आम्ही आमचे जे HS आहेत दिनकर राठोड, त्यांना आम्ही कॉल केला. ते म्हणले की मी कामगारांच्या बदलीचे आदेश काढतोय, पण ते कोणाच्या आदेशाने काढताय काय हे अद्यापपर्यंत आम्हाला कळालं नाही. एस विभाग येथील मंगतराम चौकीवरती, या चौकीवरती कुठल्याही प्रकारे आजचा आदेश न देता या कर्मचाऱ्यांना इथे असेच थांबून ठेवलेत. त्यांच्या सोबत असणारे सहकारी म्हणजे मुकादम AHS हे आज या चौकीमध्ये उपलब्ध नाहीत. हा फोन मला आल्यानंतर आम्ही इथे आता आलो आहे. मुंबई म्युनिसिपल कामगार संघाची आमची पूर्ण टीम या इथे उपस्थित आहे. आमचं त्यांना सांगणं आहे प्रशासनाला की गेले 1 महिनाभर आणि परवाच्या मोर्चामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याकडे तीच मागणी केली होती की काही झालं तरी आमचे हे कर्मचारी जे आहेत हे या मोटर लोडरच्या काम सोडून कुठेही जाणार नाहीत. सकाळ, दुपार आणि रात्रपाळीतील सर्व कामगार या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते.
व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.